सुरुवातीला बातमी पुण्यामधून आहे। पुण्यातील आणखी एक उद्योग गुजरातच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे। रस्ता नसल्यामुळे धनेवाडी इथली क्रेन कंपनी गुजरातला स्थलांतरित होत असल्याची माहिती मिळते आणि त्यामुळे कंपनीमधील 400 कामगारांच्या हातातील काम हिसकावलं जाणार आहे। गेल्या 12 वर्षांपासून ही कंपनी या ठिकाणी सुरू आहे, मात्र रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली आहे। कंटेनर किंवा इतर कुठलीही वाहनं या ठिकाणी येऊ शकत नाहीये आणि त्यामुळे कंपनी गुजरातला स्थलांतरित करण्याच्या हालचाली आता सुरू झाल्या आहेत। तर आपण हा रस्ता पाहतोय, पूर्ण या रस्त्याची चाळण झालेली आहे, दुरवस्था आहे। अनेकदा मागणी करूनही इथला रस्ता सुधारला गेलेला नाहीये। प्रशासनाने वारंवार दुर्लक्ष केलेलं आहे आणि त्यामुळे या क्रेन कंपनीने गुजरातला जाण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जातंय। एक महत्त्वाची बातमी, गुजरातला सर्व गहाण ठेवण्याचं काम सुरू आहे। खुर्ची टिकवण्याच्या हव्यासापोटी प्रकल्प गुजरातमध्ये जात आहेत। महाराष्ट्राच्या अस्मितेसोबत खेळ सुरू आहे, असा घणाघात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलेला आहे। सगळेच चालले। परवा महिंद्राची गुंतवणूक होणार होती, ती गेली नाशिकमध्ये। आणि मी आजच वाचले कुठल्या 5 क्लस्टरपैकी 4 गुजरातला गेले। सर्व गुजरातला गहाण ठेवण्याचं काम आणि पैसे कमवण्याच्या हव्यासापोटी, खुर्ची टिकवण्याच्या हव्यासापोटी महाराष्ट्राच्या अस्मितेशी खेळण्याचं काम हे सरकार करत आहे।